थँक्यू. सन्माननीय भानुदास पाटील साहेब यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभलेली आहे. मी ओंकार पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते सुरुवात करायची आहे. स्वागत करायचं, माफ करा. या RPL मध्ये हॅलो राज वॉरियर्स डेरवली आणि मैत्री 11 पनवेल पळसपे या दोन संघांमध्ये 5वी मॅच आपण पाहतोय. आज या RPLच्या निमित्तानं रायगडमधील दिग्गज मातब्बर गोलंदाज फलंदाज क्षेत्ररक्षक कर्णधार आपल्याला पाहायला मिळालेत. अनिल पाटील, अनिलदादा पाटील, आदरणीय आमचे मंगेशदादा वाकडेकर, दत्ता गायकर आणि आमचे राजेश तांडेल. 3 महिन्यापासून त्यांचं हे स्वप्न होतं आणि असं म्हणतात की रात्री तुम्ही स्वप्न पहा आणि सकाळी उठून त्या स्वप्नांचा पाठलाग करा. आणि ती स्वप्न आज या ठिकाणी सत्यात उतरताना आपल्याला दिसत आहेत. रायगड प्रीमियर लीग आपल्या समोर तमाम क्रिकेट प्रेमींचं मी संतोष चौधरी, माझे साथी समालोचक रोशन सकपाळ, गुणलेखक रोहित गाताडे, दुसरे गुणलेखक आमचे सुदर्शन पाटील, मच्छिंद्र पाटील आमचे अतिशय हिंदीचे चांगले समालोचक, तितकेच चांगले आमचे प्रवीण दुगाडे आणि TK माळी, या सगळ्यांच्या वतीने आमचे DJ मास्टर असतील, आमचे सगळे PTCचे लाईव्हचे सगळे मेंबर यांच्या वतीने आपलं सगळ्यांचं स्वागत करतो या 5व्या मॅचमध्ये. आणि जिथे नाणेफेक हरल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करताना पहिला चेंडू टाकतोय गोलंदाज अक्षय पाटील आणि पंचांनी मात्र तो स्वैर घोषित केलाय. अवंतर धावांनी संघाचं खातं उघडलं जाते. राज वॉरियर्स संघाचं सलामीला आलेला फलंदाज डावखुरा फलंदाज ओमकार हरपाल हा पेन ओमकार हरपाल मी नाव घेतलं आणि त्यानं मात्र मारला एक उत्तुंग षटकार. मोठ्या विश्वजित ठाकूर नॉन स्ट्राईक एंडला मागच्या मॅचमध्ये ढोपे टेकून मारलेला हा फटका मिड विकेटला जातोय. ओमकार हरपाल खराब क्षेत्ररक्षण होत आहे परंतु 2 धावा मिळत आहेत त्या फलंदाज ओमकार हरपाल आणि विश्वजित ठाकूर आणि राज वॉरियर्स डेरवली या संघाला 8 धावांवर जाऊन पोहोचते. तो राज वॉरियर्स 9 धावांवर जाऊन पोहोचते. एक वाईट बॉल, 1 षटकार मारलाय ओमकार हरपालनं आताचे घेतलेला 2 धावा आणि एक वाईट, एक स्वैर चेंडू, अशा 9 धावा धावफलकावर लागतात. पहिल्या षटकामध्ये अक्षय पाटील मोन्या अक्षय पाटील गोलंदाजी करतोय. सुंदर फटका मारलाय मिडऑफच्या डोक्यावरून, चेंडू येतोय सीमारेषेकडे परंतु चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न आहे या ठिकाणी. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षण चेंडू उचलतोय तोपर्यंत पुन्हा एकदा ओमकार हरपालला मिळतात 2 धावा. 2 धावांनी संघाची धावसंख्या 11वर जाऊन पोहोचते. राज वॉरियर्स डेरवली आणि मैत्री 11 पनवेल पळसपे यांच्यामध्ये ही मॅच सुरू आहे. नाणेफेक जिंकली ती राज वॉरियर्स डेरवली संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केले ते मैत्री 11 पनवेल संघाला. पनवेल पळसपे इकडून तिकडे तिकडून इकडे आजकाल आपण फलंदाज बघतो जे शॉर्ट सिलेक्शन आहे आपण बघितलंय. यापूर्वी आपण हे फटके बघितलेही नव्हते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जे फटके नव्हते ते फटके आता टेनिस क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. येथे लेग बाईजचा इशारा येतोय पंचांचा. एक अवांतर धाव होते त्या 2 आणि संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 12. एक शांत क्रिकेट. आता दुपारची वेळ आहे. आता आपण संध्याकाळच्या पर्वाकडे वळतोय. 5वी मॅच आपण बघतोय. एक शेवटची मॅच होईल ती जय हनुमान भिंगारवाडी आणि विहान 11 खाडेकर यांच्यामध्ये शेवटची आजची मॅच होईल. एक जबरदस्त सुरुवात काल रायगड ठाणे या मॅचनं सुरुवात झाली होती. 2 जिल्ह्यांमधली मॅच आपण पाहिली. या मैदानावर रायगडने ती मॅच जिंकली आणि थोड्या फरकानं पावण्याने ती मॅच हारली आणि एक जबरदस्त सुरुवात कालपासून. काल उद्घाटन सोहळा इतका दिमागात झाला. ढोल ताशांचा गजर, कोळी नृत्यांचा आविष्कार असा कालचा जो आपला सोहळा होता अतिशय थाटामाटामध्ये संपन्न झाला आणि त्यानंतर आजची झालेली ही सुरुवात. आणि पुन्हा एकदा 2 धावा या ठिकाणी विश्वजित ठाकूर हा घेतोय. मोठ्या ज्यानं विश्वाला जिंकण्याचं स्वप्न त्यानं उराशी बाळगलेला हा फलंदाज, तितकाच चांगला गोलंदाज तो विश्वजित ठाकूर. छोट्या मोठ्या हा मोठ्या आणि त्याचा बंधू अभिजित ठाकूर तो छोट्या.
विश्वजित ठाकूर यावेळेस स्ट्राईक एंडला. आतापर्यंत धावफलकावर लागत आहेत तर 14. अक्षय पाटील थोडासा महागडा ठरतोय, फिरून मारण्याचा प्रयत्न, बॅटची कड घेऊन चेंडू गलीमध्ये जातोय, एकही धाव मिळत नाही. इथं मात्र चांगला चेंडू टाकतोय तो मोन्या, आणि इथे मात्र पहिलं षटक संपतंय बऱ्याच वेळानंतर. 14 धावा धावफलकावर लागतात, एकही गडीनं बाद करता आला नाही तो अक्षय पाटील याला. आणि 14 धावांची सरासरी आपण बघितलं रोशन, तर या खेळपट्टीवर आपण बघितलं 18-18, 20-20 धावाचे सरासरी या ठिकाणी आपण बघितले. 95 धावा चेसिंग केल्या गेल्या, 2 चेंडू राखून 96 धावांचा पाठलाग केला. कायरेचे आमचे एक चांगले खेळाडू सागर पाटील यांचं या ठिकाणी आगमन होतंय, त्यांचंही आम्ही या सोहळ्यामध्ये स्वागत करीत आहोत. आणि सर तसं पाहायला गेलं तर फलंदाजासाठी स्वर्ग आहे हा मैदान, कारण बऱ्याचशा मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना चेस आपण पाहिलं, बऱ्याचशा प्रमाणात चेस करतोय हा मैदान आणि सपोर्ट करतोय फलंदाजांना. आणि बऱ्याच वेळा आपण बघितलं 22-22, 23-23 धावा कुठल्या गेल्या, 25 धावा पण एका षटकामध्ये या मैदानावर कुठल्या गेल्या. म्हणजे फलंदाज आणि गोलंदाज दोघांसाठी समान संधी असणारी ही खेळपट्टी बनवण्यात आलेली आहे रायगड प्रीमियर लीगची. आणि जी धून आहे रायगड प्रीमियर लीगची सगळीकडे आता फेमस व्हायला लागली आहे, जशी IPLची धून आणि त्यानंतर आपल्या कसलखंडची ही RPLची धून. आणि अक्षरशः ती धून ऐकताना ज्यावेळेस आम्ही ऑप्शनच्या वेळेला ती धून ऐकवली आणि ज्या वेळेला त्या प्लॅटफॉर्मवर उभा असणारा कर्णधार ज्यावेळेस त्या पाठीमागच्या स्क्रीनच्या समोर ज्यावेळेस तो पोज देत होता, अक्षरशः अंगावर शहार येत होते सर. नक्कीच ऑप्शनचा जो सोहळा होता तो तर इतका दिमागदार होता, असं वाटलं इंटरनॅशनल लेवलला हा सोहळा चाललाय की काय. आमचे रोशन पाटील ताऱ्याचे आमचे समालोचक तेही या ठिकाणी आले, त्याचंही आम्ही या ठिकाणी स्वागत करतो. आणि लांगी हा चेंडू टाकतोय, बॅकफुटला गेले, सरळ चेंडू मिडऑफच्या डोक्यावरून मला क्षेत्ररक्षक धावतोय, पाठलाग सुरू आहे, दोघांमध्ये शर्यत लागले, परंतु या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे आणि 2 धावा मिळतात त्या डावखुरा फलंदाज ओमकार हरपलला. ओमकार हरपल पोहोचतो तो वैयक्तिक आपल्या 12वर. संघाची धावसंख्या होती ते बिनबाद 16. यावेळेस आपण बघतोय राज वॉरियर्स डेरवली हा संघ नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी करतोय आणि मैत्री 11 पनवेल पळसपे हा संघ मात्र क्षेत्ररक्षण करण्याचा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. अखूट टप्प्यात चेंडू फिरून मारायचा होता, गोलंदाजाने बघितलं की फलंदाज सफल होतोय, आशावाशाने ऑफस्टंपच्या जास्त बाहेर चेंडू टाकला आणि जाळ्यात पकडलं आणि विकेट पडते ती ओमकार हरपलची. पानी पीना है तो मटकी से पियो, खाली गलास में क्या रखा है, अरे प्यार करना है तो छत्रपति शिवाजी महाराज से करो, इन लड़कियों में क्या. जन कल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबांची, जन कल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबांची. तोरण बांधिले स्वराज्याचे या तोरणागडाला, तोरण बांधिले स्वराज्याचे या तोरणागडाला. तो बापाचा बाप आहे वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप आहे वाघ शिवबा जन्मला. कपाळी केशरी गंध आम्हाला शिवरायांचा छंद. या रायगड प्रीमियर लीगमध्ये आपण हा 5वा सामना पाहतात. तमाम क्रिकेट प्रेमींचा सगळे 8 या ठिकाणी स्टँड बनवण्यात आले, तर जो इतिहास आहे रायगडचा तो या 8 स्टँडद्वारे दाखवण्यात आलेला आहे. आणि त्या सगळ्या तमाम क्रिकेट प्रेमींचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतो. आमचे आयोजक अनिलदादा पाटील असतील, मंगेशदादा वाकडीकर, दत्ता गायकर आणि आमचे राजेशजी तांडेल या सगळ्यांच्या वतीनं आणि त्यांच्या सहकार्याच्या वतीनं आपलं सगळ्यांचं स्वागत. इथे नवीन फलंदाज आला आहे प्रतीक पाटील. खरं तर त्याला चेंडू ढकलायचा होता, ऑफस्टंप म्हणजे पॉईंटच्या वरना मारायचा होता, बॅटची कड घेऊन गलीमध्ये चेंडू केला, काहीच या ठिकाणी घडलं नाही, धाव पण मिळत नाही आणि बचावतोय तो फलंदाज, नवीन आलेला फलंदाज प्रतीक पाटील. आपण बघितलं तर या मैदानावर 6 षटकांमध्ये 55 धावा चेस झाल्यात. किती धावा करायच्या, किती धावा बनवायच्या हा प्रश्न मात्र फलंदाजाच्या पुढे पडलाय. समीर लांगी समोरच्या बाजूनं. अखूट टप्प्यात चेंडू प्रतीक पाटील चाचपडत खेळतायत. 2 चेंडू आतापर्यंत खेळत, एकही धाव नाही. धावसंख्या आहे ती 1 बाद 16. ओमकार हरपाल बाद झाले 12 धावांवर 1 षटकार त्यांनी मारला. असं वाटलं की 70-80 धावा करतायत की काय राज वॉरियर्स डेरिवली संघ, परंतु इथे मात्र पुन्हा एकदा समीर लांगे चांगली गोलंदाजी करतो. या षटकामध्ये आतापर्यंत फक्त 2 धावा दिल्यात तर समीर लांगेनं 1 विकेट त्यांना मिळवली आहे, ती ओमकार हरपालची. आज आपण बघितलं आकाश चोरगेनं सगळ्यांची मनं जिंकली. त्यानंतर रामा, जो आता रामाच्या वरना डोक्यावरून मारलाय हा फाईन लेगच्या दिशेनं प्रतीक पाटीलनं चौकार. पहिला आमचा कुलाबा जिल्ह्यात रायगड किल्ला, पहिला आमचा कुलाबा जिल्ह्यात रायगड किल्ला. निशाणी ही निशाणी. धावसंख्या होते 1 बाद 20. राज वॉरियर्स डेरवली हा संघ खेळतोय.
गोरख धुमाळ ज्यांचे मालक आहेत या संघाचे जबरदस्त फटका स्क्वेअर ड्राईव्हचा फटका लेटकट ज्याला आपण म्हणतो तो फटका खेळतोय तो फलंदाज प्रतीक पाटील दुसरा चौकार मारतोय. मारुंगड्याला नाचणी खाला शुभ माझा राजा मारुंगड्याला नाचणी खाला शुभ माझा राजा महाराष्ट्राची मायभूमी सांगे रुबाबच्याचा महाराष्ट्राची मायभूमी सांगे रुबाबच्याचा मारुंगड्याला नाचणी खाला शुभ माझा. धन्यवाद. नितीन डिझे आमचे संजय माळी असतील श्रीकांत म्हात्रे असतील आणि पीटीसीद्वारे ही स्पर्धा लाईव्ह केली जाते क्षणचित्र टिपली जातात. 24 धावा धावपलकार होतात. 2 षटकांचा खेळ संपलाय. गोरख धुमाळ ज्याचे मालक आहेत राज वॉरियर्स डेरिव्हिल्सचे नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 12 धावांच्या सरासरीने धावतोय तो राज वॉरियर्स डेरिव्हिल आणि मैत्री 11 पनवेल एक फलंदाज त्यांनी बाद केलाय ओमकार हरपाल. परंतु दुसऱ्या 2 षटकात काय घडते हे ऐकण्यासाठी आपण पुन्हा एकदा जाऊया रोशन सकबळ यांच्याकडे. थैंक यू सर. सभी का शुक्रिया अदा करके लिए चलूंगा शानदार मुकाबले की तरफ. रायगढ़ प्रीमियर लीग का ये शानदार मंजर आप देख रहे हैं दोस्तों. ये देखिएगा बढ़िया स्ट्रोक खेला इस बार. बिल्कुल खूबसूरत स्ट्रोक खेला था. 1 बाउंस गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए भेजी थी बल्लेबाज विश्वजीत ठाकुर ने. रायगढ़ प्रीमियर लीग, रायगढ़ प्रीमियर लीग, रायगढ़ प्रीमियर लीग. थैंक यू. छवि के साथ शानदार शुरुआत की है विश्वजीत ठाकुर. ऑन स्ट्राइक खेल रहे बल्लेबाज महान खिलाड़ी है दोस्तों. रायगढ़ का परचम जिन्होंने दुबई कतार में लहराया था. ये देखिएगा रिवर्स अटेम्प्ट किया था और फाइन लेग और थर्ड मैन बाउंड्री लाइन को कवर किया. 1 बाउंस गेंद सीधी बाउंड्री लाइन के बाहर दंदन करते हुए 4 रन. अनिल दादान मंगेश दादान अनिल दादान मंगेश Thank you. दादान. खूबसूरत पिच की तस्वीर और तासीर है. मौसम बेमिसाल और बेनसीर है. आप और हम हैं रायगढ़ प्रीमियर लीग के इस शानदार मंजर में जहां पे मुकाबला चल रहा है राज वॉरियर्स और मैत्री 11 पनवेल के बीच में. ये बिल्कुल कलात्मक स्ट्रोक खेला था. गैप ढूंढी थी वेट वॉच एंड हिट लेकिन उतनी बेहतरीन फील्डिंग. दूसरी रन के लिए दौड़ पड़े दोनों बल्लेबाज और दूसरी रन मुकम्मल की है दोनों बल्लेबाजों ने. बढ़ता हुआ टोटल अगर स्कोर कार्ड के ऊपर देखा जाए तो 1 विकेट के नुकसान पर 34 रन. 34 प्लस ऑफ 1 विकेट. तीसरी ओर प्रगति पद पर है हार्दिक कुरंगले गेंदबाजी कर रहे हो और विश्वजीत ठाकुर यानी कि मोटिया इस वक्त स्ट्राइक में खेल रहे हैं. नॉन स्ट्राइक एट की बात करें तो प्रतीक पाटिल. हार्दिक यहां से अगली गेंद के लिए तैयार है. हियर इज नेक्स्ट वन. उठाने का प्रयास था लेकिन फुटवर्क का इस्तेमाल नहीं. जगह पर खड़े रहकर खेलना चाहते थे बल्लेबाज और नाकामयाब हुए. गेंद गई विकेट कीपर के दस्तानों में. डॉट गेंद की समाप्ति हुई. टीम का टोटल वहीं पे रोका हुआ. अच्छी गेंद डाली थी टप्पा खाने के बाद. अनएक्सेप्टेड उछाल ली थी गेंद ने. जम किया था गेंद ने और कुछ समझ नहीं पाए बल्लेबाज विश्वजीत. गेंद गई थी विकेट कीपर के दस्तानों में यानी कि विशाल जीतेकर जो खुद कप्तान है इस वक्त. बहुत ही अहम मुकाबला है ये. यहां से जीतना ही होगा. डू और डाई की स्थिति में दोनों टीमें. फ्रंट फुट पर आए थे बल्लेबाज लेकिन इस बार भी चकमा खा गए क्योंकि गेंदबाज देखिएगा. सर बात करना चाहूंगा मैं हार्दिक कुरंगले की तारीफ करना चाहूंगा जिन्होंने देखा बल्लेबाज पहले से तैयार हो चुके हैं जो इस वक्त बीट हो चुके हैं तो इस गेंद के लिए कुछ अलग करेंगे. वो पहले से दिमाग में उन्होंने डाल लिया था और उस हिसाब से गेंदबाजी तो हार्दिक की तारीफ करना चाहूंगा. काफी बढ़िया क्रिकेट यहां पे हार्दिक कुरंगले दूर वाली छोर से फिर एक बार तैयार है. रिवर्स स्ट्रोक यहां पे अटेम्प्ट करने का प्रयास था बल्लेबाज का. फिर एक बार नाकामयाब. खड़ा कर दिया. यहां पे बल्लेबाज विश्वजीत ठाकुर जैसे बल्लेबाज को खड़ा करना इतनी आसान बात नहीं होती. काफी बढ़िया यहां पे गेंदबाजी का मुजाहरा पेश किया मैं कहूंगा हार्दिक कुरंगले ने. वाकई शानदार गेंदबाजी. युग पुरुषांची महापुरुषांची युग पुरुषांची महापुरुषांची आहे हो ही नगरी, आहो आहे हो ही नगरी. ये रायगड भूमीवरती अवतरली क्रिकेटची पंढरी. रायगड भूमीवरती अवतरली क्रिकेटची पंढरी. चौधरी सर मैं एक बात जरूर कहना चाहूंगा. हम बार बार एक बात दोहरा रहे हैं कि हमारे अनिल दादा पाटिल, मंगेश दादा वाकड़ीकर, दत्ता गायकर और राजू तांडेल
ये तो है, लेकिन उनके पीछे खास तौर पर अगर मेहनत किसी की है तो उनके लिए मैं सैल्यूट करना चाहूंगा। घोडिल देव की पूरी टीम इतनी मेहनत कर रही है, लेकिन पर्दे के पीछे के कलाकार है। इकडे आमचे कांब्याचे पाहुणे समाधान म्हात्रे आणि नयन म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन झाले। या प्रीमियर लीग मध्ये, रायगड प्रीमियर लीग मध्ये आपलं स्वागत। जी हाँ, तो दिल से शुक्रिया अदा और बहुत मेहनत है घोडिल देव क्रिकेट टीम कसलखंड का। ये देखिएगा बढ़िया स्ट्रोक, इस बार एक कुंड तैयार किया था और क्या बढ़िया स्ट्रोक खेला था। जितनी रफ्तार से गेंद आई उसी रफ्तार से बाउंड्री लाइन के बाहर 4 रन। मैदान साऱ्या क्रिकेटपटूंची जान, कसलगड गावाचं मैदान साऱ्या क्रिकेटपटूंची जान। सरपंच अनिल पाटीलचा मान, सरपंच अनिल पाटीलचा मान, तिथे होतो खेळाडूचा सन्मान। सरपंच लगातार 3 गेंदों के ऊपर 3 चव्वे दागे इस बल्लेबाज ने। क्या लाजवाब बल्लेबाजी, दिल खुश कर लिया दर्शकों का। शानदार बल्लेबाजी देखने को मिली इस वक्त बल्लेबाज द्वारा। और जैसे कि जानते हैं कितना अहम मुकाबला है, उस अंदाज से पूरी ताकत लगाते हुए ओ इस बार काफी ऊंची उठी है गेंद और लंबाई भी शायद तय करेगी। दिखने में छोटा बल्लेबाज इस वक्त मिसाइल बनकर मैदान के अंदर फट रहा है। क्या बल्लेबाजी की है, तारीफ करना चाहूंगा इस बल्लेबाज प्रतीक पाटिल की। शानदार बल्लेबाजी और ऐसे शॉट, बिल्कुल कॉन्फिडेंस भरे शॉट। ये लोअर फुल टॉस गेंद गैप ढूंढी थी, लेकिन उससे भी ज्यादा खूबसूरत यहां पे फील्डिंग की गई थी सियार डायरे के अंदर। फील्डर द्वारा रनों को रोकने की काफी कोशिश की जा रही है। विशाल जितेकर ने पूरी तरह से देखिएगा एक दीवार खड़ी कर दी है, जो कि हर एक गेंद के बाद पेट्रोलिंग करते हैं मैदान के अंदर। कौन सा खिलाड़ी कहां पे तैनात करना चाहिए, किस तरह से रनों को रोका जाएगा, वो हर एक मुमकिन कोशिश यहां पे कप्तान विशाल जितेकर द्वारा। और सामने अगर देखा जाए तो विश्वजीत ठाकुर, राज वॉरियर जिनके ओनर है गोरख धूमाल, और मैत्री 11 पनवेल जिनके ओनर है एडवोकेट विकास भगत। गेंदबाज तैयार, शॉट ऑफ लेन और ये गेंद देखिएगा गोली की रफ्तार से। एब्सोल्युटली ब्रिलियंट स्ट्रोक, यहां पे मैक्सिमम 4 रन। विश्वजीत ठाकूर मोठ्या नावाचा, दुबई रिटर्न घोडे गावाचा। विश्वजीत ठाकूर मोठ्या नावाचा, दुबई रिटर्न। जी हाँ, क्या बढ़िया स्ट्रोक खेला था। बैकफुट पर गए थे, टप्पा खाने के बाद एक थोड़ी सी उछाल ली थी गेंद ने और उसी रफ्तार से 6 रन भी दागे थे विश्वजीत ने। ये देखेगा गैप शॉट ढूंढा, गोली की रफ्तार से गेंद गई बाउंड्री लाइन के बाहर। दंदन करता है ये दूसरा चौवा। थैंक यू सो मच। 53 रन बन चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। 53 for loss of 1 विकेट। इस बार रीच लगी थी, ब्रश किया था गेंद ने, फिर एक बार गेंद और खिलाड़ी की रेस लगी है और आखिरकार जीता खिलाड़ी। 2 रन बने इस दौरान और इस 2 रनों के साथ बढ़ता हुआ टोटल आ चुका है 55 रन 1 विकेट के नुकसान पर। क्या शानदार पारी को अंजाम दिया है। साझेदारी अगर चौधरी सर देखा जाए तो बेहतरीन साझेदारी। जैसे कि पहले विकेट गई थी बल्लेबाज यहां पे ओमकार हरपाल, जिन्होंने काफी प्रभावित किया है आज के दिन में। तो वो विकेट जाने के बाद हमने देखा कि साझेदारी बनानी होगी, ये साझेदारी बननी जरूरी होगी। विकेट पर टिक कर खेलना जरूरी होता है। ऐसे में 2 खिलाड़ियों के बीच में, जैसे कि विश्वजीत ठाकुर और ये प्रतीक पाटिल के बीच में ये साझेदारी बनी है, वो बहुत ही अहम साझेदारी है। तो निश्चित तौर से अगर देखा जाएगा 55 रन 4 ओवर की समाप्ति के बाद 1 विकेट के नुकसान पर आने वाली 2 ओवर का यहां पे आंखों देखा हाल हमारे संतोष चौधरी सर यानी कि हमारे महागुरु आपके सामने पेश होंगे। धन्यवाद। धन्यवाद रोशन। 4 षटकांचा खेळ संपलाय। पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या राज वॉरियर्स डेरवली संघासाठी। दुसऱ्या षटकामध्ये समीर लांगेने दिल्या 10 धावा, हार्दिक कुरंगलेने दिल्या 10 धावा आणि अक्षय पाटीलनं चौथ्या षटकामध्ये दिल्या 21। म्हणजे अक्षय पाटीलचं गोलंदाजीचं पृथक्करण 2 षटकं 35 धावा त्याने 2 षटकांमध्ये दिल्यामुळे थोडासा अडचणीत आता आलाय तो मैत्री 11 पनवेल पळसपेस संघ। कारण या 2 षटकांमध्ये जर 30-35 धावा आल्या तर कठीण होऊ शकतं ते मैत्री 11 पनवेल संघासाठी पाठलाग करताना। बघूया 5वं षटक टाकतोय गोलंदाज मैत्री 11 पनवेल संघाचा हार्दिक कुरंगळे, ज्यानं
10 धावा दिल्या होत्या मागच्या षटकामध्ये, तो हार्दिक कुरंगळे. कांबेगावचा हा खेळाडू, कांबे संघातून ग्रामीण क्रिकेट खेळणारा, लेदर क्रिकेटचेही चांगले धडे ज्यानं घेतलेले आहेत, आत्मसात केलेले आहेत, तो आमचा हार्दिक कुरंगळे यावेळेस गोलंदाजी करतोय. पहिली लेग बाईची 1 धाव मिळते, संघाची धावसंख्या वाढते. राज वॉरियर्स संघाची धावसंख्या होते डेरिवली संघाची ती 1 बाद 56. बाद झालेले फलंदाज ओमकार हरपाल 12 धावा केल्या होत्या. विश्वजित ठाकूर खेळतात वैयक्तिक आपल्या 22 धावांवर, प्रतीक पाटील खेळतात 19 धावांवर. पुन्हा एकदा गोलंदाज हार्दिक कुरंगळे समालोचन कक्षाच्या बाजूने राईट हँड मोबाईल विकेट. चांगला चेंडू होता, एकटाच नाचतो यष्टीरक्षक, बाकीचे त्याला कोणी साथ देत नाही. विश्वास कमी आणि उत्साह जास्त आहे, परंतु विशाल जितेकर आहेत. विशाल जितेकर जे कधी बघा मॅचमध्ये असतात, एव्हरग्रीन असलेले, दिसायलाही स्मार्ट आहेत ते आमचे विशाल जितेकर. यावेळेस जोरदार अपील त्यांनी केलं होतं, परंतु हा बऱ्याच वेळानंतर डॉट चेंडू जातोय तो हार्दिक कुरंगळेचा. धावसंख्या थांबलेली धावसंख्या आहे ती 1 बाद 56. अगोर टप्प्याचा चेंडू लॉलीपॉप आणि भिरकावून दिलाय तो फलंदाज विश्वजित ठाकूर. का मी विश्वाला घोष निघालण्याचा प्रयत्न करतोय, या फटक्यामध्ये दाखवून देतोय षटकार. आता मात्र धावसंख्येला चांगला आकार देण्याचा प्रयत्न करतायत विश्वजित ठाकूर आणि प्रतीक पाटील. ओमकार हरपाल ज्यानं मागच्या मॅचमध्ये धुमाकूळ माजवला होता तो मात्र बाद झाला. असं वाटलं की काहीतरी अडचणीत येईल तो राज वॉरियर्स डेरिवली संघ, परंतु विश्वजित ठाकूर आणि प्रतीक पाटील या दोघांची चाललेली भागीदारी मैदानाच्या मध्ये आपण बघतोय. लॉंगॉनला फटका, जमिनीलगतचा फटका खेळतोय तो फलंदाज विश्वजित ठाकूर. 1 धावेनं संघाची धावसंख्या वाढते. 57 धावा धावफलकावर लागतात त्या 5व्या षटकामध्ये. 1 बाद 63 धावा धावफलकावर लागतात. ते रोहित गातडे आमचे गुणलेखक सांगतात, बऱ्याच वर्षानंतर आमच्या जोडीला आहेत ते रोहित गायकड आणि रोशन सकपाळ. समालोचक मच्छिंद्र पाटील. या अगोदर आपण बघितलं प्रवीण दुगाडे. जबरदस्त समालोचन, जबरदस्त मॅच रंगवल्या या मैदानावर RPLच्या. आणि इथे मात्र लॉंग ऑफला एक सोपा झेल देऊन प्रतीक पाटील बाद. 33 कोटी देवांची कोट्यावधी मंदिर असतील, पण यांची पूजा फार कमी माणसं करतात. पण माझ्या राजाचं एकही मंदिर नाही, पण कोट्यावधी माणसं माझ्या राजाची पूजा करतात. ते जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज. निश्चयाचा महामेरू बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी राजा छत्रपतींना मानाचा मुजरा. अश्वरूढ 32 किलो वजनाची ट्रॉफी आपण या ठिकाणी बघतोय. या RPL मध्ये रायगड प्रीमियर लीग मध्ये ठेवण्यात आलेली आहे आणि प्रत्येक खेळाडूला पण या ठिकाणी महाराजांची प्रतिकृती भेट देण्यात येत आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा हार्दिक कुरंगळे तयार. 5व्या षटकातील काही चेंडू शिल्लक असावेत त्याचे. आणि यावेळेस स्ट्राईक एंडला फलंदाज आहे विश्वजित ठाकूर आणि नॉन स्ट्राईक एंडला प्रयास पाटील. वारे आता वाहू लागलेले आहेत या कसळखंडच्या मैदानावर. विश्वजितनं मात्र जबरदस्त भीमटोला हाणलाय आणि लॉंग ऑनच्या वरून लांबच लांब मारलाय उत्तुंग षटकार. रायगड प्रीमियर लीग 2-2.5 महिन्यापासून आमचे प्रवीण दुगाडे प्रत्येक ठिकाणी सांगतात. बहुचर्चित रायगड प्रीमियर लीग जिची चर्चा पूर्ण रायगडमध्ये सुरू होती, ठाण्यामध्ये सुरू होती आणि त्या रायगड प्रीमियरला आज खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली आहे. आजचा दिवस गाजवलाय तो जय हनुमान भिंगारवाडी या संघानं. जास्त आजच्या दिवसामध्ये आपण बघितलं मोठे मोठे षटकार चौकार मारून मोठ्या धावसंख्येचा पाठलाग या मैदानावर केला. रजत मुंडेचा संघ, जे संघाचे मालक आहेत ते योगेश लहाने आणि औटी हे 2 संघ मालक आहेत आणि त्यांचे जे खेळाडू आहेत रजत मुंडे, त्यानंतर हाहाकार माजवला तो आकाश चोरगे आणि मडवी करण मडवी पाठलाग करताना. त्या अगोदर रामाने पण चांगली फलंदाजी केली, जो विशाल जितेकरच्या संघामधले 2 फलंदाज
39-42 धावांच्या खेळ्या याच मैदानावर आपण बघितल्या. तकदीर पाटील जो बामण डोगरीचा यावेळेस मैदानामध्ये आहे, त्याने सुंदर खेळ्या केल्या. आता बघूया एका षटकामध्ये अजून किती धावा होत आहेत. 69 धावा केल्या आहेत त्या राज वॉरियर्स डेरवली या संघानं. गोरख धुमाळ साहेब या संघाचे मालक आहेत. 69 धावा झालेल्या आहेत. आता शेवटचं षटक कोण टाकतंय? गोलंदाज विनोद भगत. बघा नक्की कोण आहे बघा. विराज गोलंदाज वरद विनायक वरद भगत गोलंदाजी करतोय. पहिली एक धाव घेतोय तो फलंदाज प्रयास पाटील यावेळेस एक धाव घेतोय. खातं उघडतोय आणि प्रयास पाटीलनं ओळखलंय की आपण आत्ताच आलोय आणि गरम झालाय तो विश्वजित ठाकूर आपल्या 35 धावांवर खेळतोय. त्याने 2 षटकार मारलेत, 4 चौकार मारलेत तो विश्वजित ठाकूर आणि 70 धावा धावफलकावर आता लागल्यात त्या राज वॉरियर्स डेरवली या संघाच्या मैत्री 11 पनवेल पळसपे या संघाच्या विरुद्ध. फुलटॉस चेंडू लॉलीपॉप लॉंग ऑफला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टायमिंग चुकलं आणि इथे मात्र विश्वजित ठाकूर बाद. RPL रायगड प्रीमियर लीग आपण वाट पाहत होतो. भरपूर मेहनत 3 महिन्यापासून या RPL साठी मेहनत घेत आहेत आमचे अनिल दादा पाटील, त्यानंतर मंगेशजी वाकडीकर, त्यानंतर दत्ता गायकर आणि राजेश तांडेल. असे म्हणतात निश्चयाचे बळ तुका म्हणे ह्याची फळं, हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझ्या. वरत पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, परंतु यावेळेस मात्र गॅप मध्ये चेंडू 1 बाउन्स मिळतोय चौकार. ओ मेरे साईं सरकार, मेरे साईं सरकार, मेरे साईं सरकार, मेरे साईं सरकार, ये शिरडी अवतार मेरे साईं सरकार, ये शिरडी अवतार मेरे साईं सरकार, 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 ये शिरडी अवतार मेरे साईं. प्रणाल पाटील चेंडू बॅट चिकट घेऊन गलीमध्ये जातोय. एकच धाव मिळते ती प्रणाल पाटीलला. 1 चौकार आणि एका सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 2 बाद 75, 3 बाद 75. बाद झालेले फलंदाज ओमकार हरपाल, विश्वजित ठाकूर आणि प्रतीक पाटील. यावेळी स्ट्राईक एंडला प्रयास पाटील फलंदाजी करतोय. राज वॉरियर्स डेरिवली हा संघ गोरख धुमाळ साहेब ज्यांचे मालक आहेत आणि मैत्री 11 पनवेल ॲडव्होकेट भगत विकास भगत यांचा हा संघ. वरद थोडेसे चेंडू मागे ठेवतोय. चेंडू बॅट चिकट घेऊन पुन्हा एकदा जातोय तो शॉर्ट पॉईंट लेग आणि गलीच्या मध्ये तिथे चेंडू उचलला जातोय. 2 धावा मिळतात ते फलंदाज प्रयास पाटीलला. प्रयास पाटील 3 वर पोहोचतोय. संघाची धावसंख्या होती ती 78 आणि या शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक असतील. 77 माफ करा, 77 धावा झालेल्या आहेत. उच्चांक बघितला आजच्या दिवसाचा तर 95 धावा केल्या होत्या विशाल जिताकरच्या संघानं आणि त्यांचा पाठलाग करताना जय हनुमान भिंगारवाडी संघानं 96 धावा केल्या होत्या. 2 चेंडू राखून तो सामना त्यांनी जिंकला होता. म्हणजे 22 चेंडूंमध्ये 34 चेंडूंमध्ये 96 धावांचा पाठलाग केला गेला आणि इथे मात्र षटक संपतंय. धावसंख्या आहे ती 78 जिंकण्यासाठी 79 धावा करायच्या आहेत. ते मैत्री 11 पनवेल पळसपे या संघाला. पण तो आपण वळूया रोशन सकपाळ यांच्याकडे. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. थँक्यू. नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे रायगड प्रीमियर लीगच्या या जबरदस्त प्रवासामध्ये. आपण आज अर्थातच दुसऱ्या दिवसामध्ये प्रवास करतोय. पहिला दिवस आपण उद्घाटनाचा पाहिला
अगदी शाही आणि आपण संपूर्ण महाराष्ट्राचा इतिहास प्रेझेंट करण्याचा पूर्ण प्रयत्न केला. आपण जर स्टँड पाहिले तर संपूर्ण आपले जे शूरवीर आहेत ज्यांनी या महाराष्ट्रासाठीच नव्हे तर भारतासाठी आपल्या देशासाठी खूप काही केलं आहे त्यांचे संपूर्ण स्टँड आपण इथे पाहत आहात. आणि अर्थातच रायगड प्रीमियर लीगची सुरुवात म्हणजे चौधरी सर म्हणतात ना, पहाटे पाहिलेलं स्वप्न कधी खरं होतं. आणि असंच काहीचं स्वप्न आम्ही पाहिलं होतं. विश्वास बसत नाही आहे. आज एवढ्या मोठ्या प्रीमियर लीगचा एक यशस्वी आयोजन आम्ही करू शकलो आणि त्यातला खारीचा वाटा आमचाही कुठेतरी आहे. त्यामुळे खरोखर आय कॅन बिलीव्ह एवढा मोठा जो सोहळा आहे रायगड प्रीमियर लीगचा आणि खूप बरं वाटतं आणि खूप असं अभिमानाने ऊर भरून येतो की एवढा चांगला प्लॅटफॉर्म रायगड प्रीमियर लीगसाठी आपणही काहीतरी करू शकतो आणि ते करून दाखवलं या संपूर्ण आयोजक मंडळीने. खरोखर नक्कीच रोशन, एक चांगलं आयोजन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. येणारे जे प्रेक्षक असतील, जे क्रिकेटचे चाहते आहेत, त्यांना पण आपण विनंती करूया की आपण आल्यानंतर आपली गाडी व्यवस्थित एका बाजूला आपण पार्क करा, जेणेकरून ट्रॉफिक होणार नाही, एक चांगले सामने या ठिकाणी बघायला मिळाले, आयोजकांनाही त्याचा त्रास होणार नाही. हे आपण ह्याची दक्षता आपण फक्त एवढंच करायचं आहे आपल्याला की आपण आपल्या गाड्या व्यवस्थित पार्क करायच्या आहेत आणि व्यवस्थित सामने आपण बघायचे आहेत. सिद्धेश सुरेश पाटील कुठे असतील तर त्यांनी समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. सिद्धेश सुरेश पाटील, आपण कुठे असाल तर समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. तर मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहत आहोत रायगड प्रीमियर लीगचा एक जबरदस्त सामना, ज्याच्यामध्ये आपण राज वॉरियर्स वर्सेस मैत्री 11 पनवेल या दोन संघांमध्ये क्रिकेटची एक जबरदस्त कडवी झुंज पाहू शकाल. 30 चेंडू आणि 79 धावांचा एक मोठा डोंगर. परंतु असाच काहीचा डोंगर आपण मागच्या सामन्यामध्ये विशाल जेतेकरच्या संघाबरोबर पाहिला आणि त्या अगदी बुर्जाला सुरुंग लावावं तशी फलंदाजी आपण पाहिली आणि त्या ज्या एवढ्या मोठ्या धावसंख्येला चेसही करताना पाहिलं. त्यामुळे कदाचित जर आपण पाहिलं तर हा मैदान आहे फलंदाजासाठी स्वर्ग आहे. मी मगाशीच म्हटलं, खूप प्रमाणात या मैदानावर मोठी धावसंख्या उभारली जाते आणि ती चेसही केली जाते. म्हणजे गोलंदाजासाठी खूप कसोशीचे प्रयत्न या मैदानावर करावे लागतील. अशामध्येच पाहूया, 79 धावांचा पाठलाग करायचा आहे प्रथम जो द्वितीय सत्रातील फलंदाजी करत असलेल्या मैत्री 11 पनवेल या संघाला. ज्याचे टीम मॅनेजर आमचे पाहू शकता तेजस म्हात्रे. खूप प्लॅनिंग असते त्यांच्याकडे, खूप मोठा प्लान असतो आणि त्या प्लॅनिंगने काही गोष्टी करत आहेत. कारण त्यांना माहिती आहे खूप महत्त्वाचा सामना आहे, डू ऑर डाय. इथून हारायचं तर बाहेर जायचं आणि जिंकायचं तर या स्पर्धेमध्ये आपलं स्थान जिवंत ठेवायचं. जय हनुमान क्रिकेट टीमचा नाव लय गाजला, योगेश दादाच्या आशीर्वादाने नाव लय गाजला, शिवरायांच्या भूमीमध्ये यो नाव लय गाजला. एक सलगन गावामध्ये क्रिकेटचा सामना भरीला. जय हनुमान क्रिकेट टीमचा नाव लय गाजला, योगेश दादाच्या आशीर्वादाने नाव लय गाजला. आयोजक अनिल दादा पाटील नाव लय गाजला, ये मंगेश वाकडीकर आयोजक दादा नाव लय गाजला. जय हनुमान क्रिकेट टीमचा नाव लय गाजला, हे भिंगारवाडीच्या योगेश दानेचा नाव लय गाजला. थँक्यू. पाहूया, दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना आपण पाहू शकाल. विशाल जेतेकर एकीकडे असणाऱ्या मैत्री 11 पनवेल संघाकडून 79 धावांचा पाठलाग करायचा, मोठा जो प्रवास करायचा आहे धावसंख्येमध्ये आणि त्या धावसंख्येला आता कशा पद्धतीने फेस करतोय ते पाहणं फार गरजेचं. गोलंदाजीचा जर विचार केला आपण तर राज वॉरियर्स संघाकडून आस्ते लॉजिस्टिक एंडकडून रफ्तारचा सौदागर म्हणून ज्याला ओळखलं जातं. टेनिस क्रिकेटवर केलेलं प्रेम आणि प्रामाणिकपणे खेळलेला क्रिकेट या संपूर्ण कार्यानं त्याला टेनिस क्रिकेटच्या अगदी उच्च शिखरावर नेऊन ठेवलाय. तो मोठ्या मिसटायमिंग शॉट खेळला गेला. विशाल जेतेकर याची बॅट अगोदरच फिरली गेली आणि थोडीशी जे आपण पाहिलं तर जो विश्वजित ठाकूर आहे त्याचा खूप स्पीडनं बॉल जात असतो सर. त्या अनुषंगाने जर हा पाहिलं प्रतिहावर जर आपण पाहिलं, जो 110 120च्या स्पीडनं गोलंदाजी करणारा गोलंदाज कुठेतरी हात आखडता घेतोय आणि 90 ते 80 प्रतिहावर अशा हा चेंडू फेकला जातोय. त्यामुळे अंदाज बांधता आला नाही. यावेळेला मात्र
नक्कीच यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि ब्रश केलं गेलं बॉल आणि बॅटचा संपर्क आला आणि फर्स्ट स्लिपला असलेल्या खेळाडूंनी सुरेख झेल पकडला. पहिला विकेट गोल्डन डक विकेटचा शिकार. थँक्यू. जो शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे, खरंच सुंदर कॅच. आम्ही नक्कीच डोळ्यात साठवून ठेवावी अशी झेल. कुणाल नाईक या गावचे सुपुत्र आहेत आणि खरोखर या गावाला आणि या मैदानाला शोभल अशी इनिंग आणि असा झेल त्यांनी टिपला गेला त्यांच्या माध्यमातून. खूप सुंदर फिल्डिंग, गुड फिल्डिंग. कुणाल नाईक आपण पाहू शकाल शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक उभा आहे. एक विकेटच्या मोबदल्यात धावसंख्येचा जर विचार केला 0 धावा होत आहेत आणि तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला मैत्री 11 पनवेल संघाचा खेळाडू पाहू शकाल. गणेश पारवे केवाळे गावाकडून ग्रामीण क्रिकेट खेळणारा हा खेळाडू आपल्याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी पाहायला मिळेल मैत्री 11 पनवेल संघाकडून. विशाल जेतेकरच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा संघ, ज्याचे संघ मालक आहेत ॲडव्होकेट विकास भगत. आणि एकीकडे आपण पाहणार आहोत राज वॉरियर्स विश्वजित ठाकूर याच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ आणि ज्याचे संघ मालक गोरख धुमाल. 79 धावांचा पाठलाग करायचा आहे, परंतु सुरुवात अतिशय जबरदस्त, फाउंडेशन चांगला गेलेला आहे विश्वजित ठाकूर याच्या माध्यमातून. एक विकेट आणि तीही महत्वपूर्ण विकेट विशाल जेतेकर याची. लोअर फुल टॉस गेम सॉफ्ट हँडेड खेळून काढला. या बॉलला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित चित्र काही वेगळं असतं, परंतु बाल बचावला गेला. 1 धाव कंप्लीट केली गेली आणि या 1 धावेनं शुभारंभ होतोय धावसंख्येचा. 1 विकेटच्या मोबदल्यात 1 धाव. सुरेख गोलंदाजी. आपण गोलंदाजीची आज धार पाहिली. अंकुर सिंग प्रभावित केलं सर्व गोलंदाजांना. त्यानंतर मात्र विश्वजित ठाकूर यांनी सुद्धा आज दिवसभर सर्व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी गोलंदाजी पाहिली, प्रभावित करणारी गोलंदाजी या मैदानावर. यावेळेला मात्र काय जबरदस्त बॉल टाकला गेला. गुडले स्पॉटवरनं जी अपेक्षा होती या चेंडूला उसळी घ्यायची होती ती मात्र उसळी घेतली गेली नाही चेंडूकडनं आणि अगदी खाली राहिला. बाकीचं काम विकेट किपर याच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला. निर्धाव चेंडूची सांगता. सुरेख सुरुवात. विश्वजित ठाकूर मोठ्या क्रिकेटनं दिलेलं एक दुसरं नाव आणि आज त्याच्या खऱ्या नावापेक्षा जास्ती ओळख क्रिकेटच्या नावाची आहे, तो मोठ्या. वाह, काय दर्जेदार गोलंदाजी. आणि या गोलंदाजी पुढे मात्र प्रश्नचिन्ह निर्माण करून ठेवलंय फलंदाजाला. कोणत्या प्रकारचे शॉट खेळावेत, कारण प्रत्येक बॉलमध्ये काहीतरी वेगळं पण पाहायला मिळतोय, काहीतरी व्हेरिएशन, काहीतरी बदलाव असतोय आणि त्यामुळे कदाचित प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. तो स्ट्राईकला खेळणारा फलंदाज आहे तकदीर पाटील. तकदीर सारखा फलंदाज, तोही एक अष्टपैलू खेळाडू आहे. यावेळेला मात्र एज लागते. विकेट किपर अगदी चाणाक्ष पद्धतीने सुरेख क्षेत्ररक्षण घडलं जातोय आणि इथून मात्र षटकाची समाप्ती होताना पाहू शकाल. 1 षटकाच्या समाप्ती अंती आपण धावसंख्येचा जर विचार केला फक्त 1 धाव आणि 1 विकेट बाद करण्यामध्ये यश आलंय. 79 धावांचा पाठलाग करायचा आहे, फक्त 1 धाव खर्च करतोय विश्वजित ठाकूर. का विश्वजित ठाकूर याचं समालोचनामध्ये वारंवार नाव घेतलं जातं, का रायगड टेनिसच्या मोठमोठ्या टुर्नामेंट्सला एक मोठ्या स्थानावर त्याला बोलवलं जातं, याचं जिवंत उदाहरण की क्रिकेटवर केलेलं अनितांत प्रेम, खूप मेहनत क्रिकेटवर आणि त्या मेहनतीचं फळ आणि प्रात्यक्षिक आपण मैदानामध्ये पाहू शकाल. 1 धाव आणि 1 विकेट, तोही विशाल जेतेकर. 0 धावसंख्येवर पहिला विकेट गेला मैत्री 11 पनवेल संघाचा. आणि या वेळेला मात्र आता गोलंदाजीसाठी द्रुतगती महामार्ग एंड कडून गोलंदाजी करणार आहे गोलंदाज समाधान पाटील. समाधान पाटील, पहिला बॉल. हिअर इज फर्स्ट वन. मोठा फटका आणि सरळ सीमारेषेच्या बाहेर. दिस इज द मॅक्सिमम ऑसम अँड ब्युटिफुल स्ट्रोक. 6 धावा. थँक्यू. गुड स्ट्रोक. गणेश पारवे याच्या बॅटमधून सुंदर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली.
पहिल्यांदा बाहेर निघाला, यावेळेला क्षेत्र निवडलं, फाईन लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर जातोय, सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा दंदन करत आला चौकार. अकरा धावा होत आहेत धावफलकावर, एक विकेटच्या मोबदल्यात 1-1 अशी धावसंख्या आपण पाहू शकाल. परंतु मी नेहमी म्हणत असतो, क्रिकेट किसी एक की जागीर नाही होती. क्रिकेट कोणा एका खेळाडूचा खेळ नसतो. विश्वजित ठाकूरने त्याची गोलंदाजी केली, त्यानंतर मात्र येणाऱ्या 2 चेंडूंवर लगातार 2 बाउंड्रीज आपल्याला पाहायला मिळाली आणि या तिसऱ्या चेंडूवर रिझल्ट येणार चौकाराचा. आणि इथून मात्र आता थोडासा डोकेदुखी ठरतोय गोलंदाज समाधान पाटील. स्तुती करावी लागेल फलंदाज गणेश पारवे याची. अतिशय सुंदर फलंदाजी, दर्जेदार फलंदाजी पाहायला मिळाली. यावेळेला फ्रंट फूटवर गेला, टॅप केला, तिथे मात्र क्षेत्ररक्षक उभा आहे, कोणत्याही प्रकारची चुकी होत नाहीये, सुरेख क्षेत्ररक्षण केलं जात आहे. तोपर्यंत एक धाव मात्र थांबू शकत नाहीये. आणि या एक धावेच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर धावफलकावर धावा लगावल्या जात आहेत, त्या 16 धावा 1 विकेटच्या मोबदल्यात. विशाल जेतेकर आऊट झाल्यानंतर असं कुठेतरी वाटलेलं मैत्री 11 पनवेल संघ गळून पडतोय की काय, परंतु नाही. जी जबाबदारी घेतली गणेश पारवे आणि दुसरा फलंदाज आपण पाहू शकाल तकदीर पाटील यांची साजेदारी आहे. कदाचित विजयाकडे घेऊन टाकलेलं पहिलं पाऊल असावं कदाचित मैत्री 11 पनवेल संघाने. यावेळेला गोलंदाज समाधान तयार आहे. हलक्या हातानं डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळला गेला, 30 यार्ड सर्कलमध्ये सुरक्षित रक्षण घडलं गेलं आणि इथून मात्र जोपर्यंत फेकी होणार तोपर्यंत मिळणार मात्र 1 धाव. आणि या 1 धावेनं समीकरणाचा आलेख थोडासा पुढे सरकताना आपण पाहू शकाल. 17 धावा होत आहेत धावफलकार 1 विकेटच्या मोबदल्यात. 25 उर्वरित चेंडू असणार आहेत आणि 62 धावांचा पाठलाग करायचा आहे. यावेळेला मोठा फटका लॉंग ऑन आणि लॉंग ऑनच्या वरून खेळून काढला, या फटक्यावर आला मात्र दर्जेदार षटकार. मोठा फटका पाहायला मिळाला फलंदाजाच्या बॅटमधून. खेळ क्रिकेटचा चालू झाला, क्रिकेटचा सीझन आईला रे, क्रिकेट चालू झाला, क्रिकेटचा सीझन आईला. खेळ क्रिकेटचा चालू झाला, क्रिकेटचा सीझन आईला र, क्रिकेट चालू झाला, क्रिकेटचा सीझन आईला. थँक्यू. 24 चेंडू आणि 56 धावांची गरज आहे सर. आणि आता मात्र मॅच मध्ये रंगत येणार, यामध्ये तीळ मात्र शंका नाही आहे. परंतु पुढचा आवाज आपण ऐकू शकाल म्हणजे महागुरु संतोष चौधरी सरांचं. थँक्यू. धन्यवाद रोशन. पहिल्या षटकामध्ये विश्वजित ठाकूरने 1 धाव दिली आणि असं वाटलं ही मॅच वन साइड होईल, एकतर्फी होईल, परंतु नाही. गणेश पारवेनं 2 षटकार लगावले, 2 चौकार लगावले, 22 धावांवर खेळतोय. एका षटकामध्ये 22 धावा घेतल्या समाधान पाटीलच्या. आणि आता मात्र 24 चेंडू आणि 56 धावांची गरज आहे. नवीन गोलंदाज विश्वजित, पुन्हा एकदा विश्वजितचा हा चेंडू मात्र तकदीर पाटीलनं पॅडल स्लिप केला आहे. सुंदर मागच्या बाजूला फाईन लेगच्या दिशेनं हा चेंडू तटावला आणि मिळतोय त्याला चौकार. ओढ लागली मला ग माऊले, ओढ लागली मला, ओढ लागली मला ग माऊले, ओढ लागली मला. आई माझी बैसली गो. विश्वजित ठाकूर ज्यानं पहिल्या षटकामध्ये 1च धाव दिली, 1 विकेट त्यानं मिळवली, ती फलंदाज विशाल जितेकर मोठा अडसर त्याने दूर केला. असं वाटलं की निम्मी लढाई जिंकली की काय, परंतु गणेश पारवे छोटी उंची असलेला गणेश पारवेकडे कोणाचंच लक्ष नव्हतं आणि त्याने मात्र 2 षटकार 2 चौकार मारून पुन्हा एकदा मॅचमध्ये मैत्री 11 पळसपे या संघाला आतमध्ये आणल्या. परंतु इथे मात्र तकदीर पाटील मामन डोंगरीचा हा फलंदाज मात्र चेंडू चकतोय आणि इथे मात्र आता जिंकण्यासाठी 22 चेंडू आणि 52 धावांची गरज. बऱ्याच वेळा मॅच या मैदानावर आपण बघितल्या की मॅच इकडून तिकडे हल्ल्या, 6 षटकांची मॅच असल्यामुळे 2-2 वेळा हल्ल्या, 2-3 षटकामध्ये एकतर्फी मॅच होतात, वन साइड मॅच होतात. परंतु इथे असं नाही. पहिल्यांदा असं वाटलं ही जिंकते की काय, नंतर वाटलं ती जिंकते की काय आणि शेवटच्या क्षणी कधी कधी अशी या पाळी आली की शेवटच्या चेंडूवर सामने रंगले गेले. गोलंदाज विश्वजित ठाकूर ज्याला मी त्यांच्या गावामध्ये गेलो होतो, तळ्याच्या शेजारी त्यांचा बंगला आहे.
प्लॅस्टिक बॉलनं प्रॅक्टिस करत होते दोन्ही बंधू. लॉकडाऊनच्या काळामध्ये मी बघितले आज 4-5 मुलांना घेऊन प्लॅस्टिक बॉलवर प्रॅक्टिस करत होते. 21 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 52 धावांची गरज. विश्वजित ज्यानं विश्वाला जिंकण्याचं स्वप्न उराशी बाळगलंय, गोलंदाजी सुंदर करताय, फलंदाजी तितकीच चांगली करतो तो विश्वजित आणि अतिशय मन मिळावे असा हा खेळाडू आहे विश्वजित. यावेळेस या कसरखंड प्रीमियर लीगमध्ये RPL मध्ये या ठिकाणी खेळतोय. रायगड प्रीमियर लीगमध्ये कसरखंडच्या मैदानावर गोलंदाजी करतोय. तो समोर आहे तकदीर. तकदीरला हा दिला लॉलीपॉप. स्लोवर डिलिव्हरी म्हणजे लो फुल टॉस टाकला आणि ते मात्र मिड विकेटच्या वरून भिरकावून दिले षटकार. रोशन या रायगड प्रीमियर लीगमध्ये एक आपल्याला पाहायला मिळालं. जे खेडेगावातील छोट्या छोट्या गावातील खेळाडू आज आपल्याला या ठिकाणी उभरताना दिसून आले. आपण बघितला बेलोलीचा जो खेळाडू होता चोरगे, कशा पद्धतीनं फलंदाजी केली, 2 सामने जिंकून दिले. पुन्हा एकदा तकदीर पाटील चेंडू मारायचा होता फाईन लेग क्षेत्रामध्ये, खाली क्षेत्रामध्ये त्याला चेंडू मारायचा होता जिथे क्षेत्ररक्षक नव्हता, परंतु त्यानं चेंडू मात्र गेला तो मिड विकेटला आणि चेंडूची फेक चांगली झाली परंतु आपल्या क्रीजमध्ये पोहोचतोय. 2 धावा पूर्ण करतोय तो तकदीर पाटील. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. 79 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या होती ती 35. जिंकण्यासाठी आता 19 चेंडू आणि 44 धावांची गरज. 19 चेंडू 44 धावांची गरज. अतिशय सुंदर भोजन आज कसरखंड गावामध्ये आम्हाला JK पाटील यांच्या घरी बनवण्यात आलं होतं. ज्यांनी आम्हाला आज जेवण बनवलंय ते अन्नदाता सुखी भव, त्यांनाही आपण आशीर्वाद दिला पाहिजे. 19 चेंडू आणि 44 धावांची गरज असताना हा फिरून मारण्याच्या नादामध्ये चेंडू मात्र निर्धाव जातोय आणि 3 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या आहे ती 35 धावा झाल्या 3 षटकांमध्ये. म्हणजे या षटकामध्ये आल्या त्या 12 धावा अजूनही 18 चेंडूंमध्ये करायच्या आहेत. त्या जिंकण्यासाठी 44 धावांची गरज. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग, रायगड प्रीमियर लीग. रोशन खरं तर रोशन तिकडे आमचे पाटील बसलेले तिकडे रोशन सकपा. रोशन खरं तर आता बरेचसे समालोचक पण या रायगड जिल्ह्यामध्ये इतके समालोचक तयार झालेत. आपण जर बघितलं आता इथे आपण रोशन पाटील बसलेत, प्रवीण दुगाडे, मच्छिंद्र पाटील, आपण स्वतः आहात, TK माळी होते सकाळी आणि तरीसुद्धा आता आम्ही 50शीत आलोय. तरीसुद्धा आम्हाला आमंत्रण येतंय हे आमचं भाग्य आहे. नक्कीच. आणि दुसरी गोष्ट सर, हे दिग्गज जे समालोचक आहेत ज्याच्यामध्ये महेश मात्रे आमच्या जोडीदार आहेत. महेश म्हात्रे असतील, प्रवीण सर असतील, रोशन पाटील असतील. आणि तरी सुद्धा मी तुम्हाला मगाशीच मला असं वाटलं की सर क्रिकेटचा तसं बघायला गेलं तर तुम्हाला सराव नाही आहे समालोचनाचा, पण मी मगाशी अक्षरशः मला वाटलं की संतोष चौधरी सर, वाघ कितीही म्हातारा झाला तरी शिकार करायची कधी सोडत नाही. नक्कीच. परंतु मी म्हणेन की आपण सगळे पुढे जा. आपण RPL मध्ये जा, अजूनही याच्या पुढे टुर्नामेंटमध्ये कुठेही जा. फक्त जे जुनं आहे, ओल्ड इज गोल्ड, त्या जुन्याला विसरू नका. जुन्यांचा आशीर्वाद घेऊन पुढे जा. अजूनही तुम्ही सगळे मोठे व्हा. अतिशय चांगले चांगले आपल्याकडे आपण समालोचक बघितले, ते सुंदर सुंदर समालोचक. म्हणजे आम्ही त्यांचे समालोचन ऐकत राहतो. मी कधी कधी म्हणजे बरेच वेळा जिथे कुठेही मॅच चालू असेल तर मी स्वतः ऐकत राहतो. आपला पनवेलचा प्रवीण असेल, प्रवीण गायकर, तोही अतिशय सुंदर समालोचन करतो. रोशन पाटीलांचा आवाज खर्जा आहे. खर्जा जसे आपण गायक म्हणतो तसा त्यांचा आवाज आहे. बघूया मॅचकडे आपण जाऊया. 18 चेंडू आणि 44 धावांची गरज असताना हा चेंडू मात्र सोहेर टाकतोय तो गोलंदाज. पहिली अवंतर धाव आहे मला वाटतंय. 18 चेंडू 44 धावांची गरज. आता मात्र 18 चेंडू आणि 43 धावांची गरज. आनंद घरत संगम घरत गोलंदाजी करतोय. वॉरियर्स मैत्री 11 पळसपे आणि पनवेल आणि राज वॉरियर्स डेरवली यांच्यामध्ये मॅच सुरू आहे. 79 धावांचा पाठलाग करतोय तो मैत्री 11 पनवेल हा संघ. 18 चेंडू 43 धावांची गरज. आणि हा फलंदाज मात्र थांबवायला आज थांबतच नाहीये. तो गणेश पारवे मारतोय पुन्हा एकदा एक तिसरा षटकार. साऱ्या जगात क्रिकेट विश्वात, साऱ्या जगात क्रिकेट विश्वात रायगड जिल्ह्याची आहे हवा, रायगड जिल्ह्याची आहे हवा. कित्येक क्रिकेटपटू झाले महानात आले जिगरबाज युवा, कित्येक क्रिकेटपटू झाले महाराता आले जिगरबाज युवा.
क्रिकेट 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 एक क्रिकेट वेडा माणूस मॅच पाहता पाहता मेला, तिरडीवर नेला तर उठून म्हणाला साहेब स्कोर काय झाला, अशी परिस्थिती. आणि आज म्हणून आपण बघितलं 28,000 व्ह्युअर्स ही टुर्नामेंट आपली पाहतायत. RPL अनिलदादा पाटील, मंगेशदादा आमचे वाकडीकर आणि आमचे दत्ता गायकर आणि राजेश तांडेल यांनी घेतलेली मेहनत, त्यांना सगळ्यांनी केलेली मदत, या खरं तर या टुर्नामेंट आम्ही 1-1.5 महिन्यापासून रायगड प्रीमियर लीग ऑक्शनला आम्ही आलो नव्हतो. आम्हाला 1000 लोकांनी विचारलं असेल तुम्ही नाही गेले. तर मी म्हणालो की आम्ही आहेत, पहिल्या दिवशी तिकडे आहेत. एवढी चर्चा आणि ऑक्शन आहे ना तुमचं IPLच्या पण वरचं दर्जेदार. हाँ सर, आणि सर असं म्हटलंही जातं कि कलाकार कभी मरता नहीं, उसे जिंदा दफनाया जाता है. कबर खोद के भी देखोगे तो अंदर से आवाज आएगी, तालिया तालिया तालिया. तालिया नक्कीच. या रायगड प्रीमियरला सगळ्यांचाच आशीर्वाद आहे. आणि या अगोदर आपण बघितलं नाईट टुर्नामेंट पण आमचे अनिलदादा असेल, मंगेशदादा यांनी भरपूर नाईट टुर्नामेंट चांगले या ठिकाणी भरवलेले आहेत. आम्ही आलेलोही आहोत या कसडखंडच्या मैदानावर. खरं तर कसडखंड म्हटलं तर अतिशय छोटं गाव होतं, परंतु आज महाराष्ट्राच्या पटलावर कुठेतरी त्याचं नाव येतंय, येताना आनंद होतोय. हो, काय फलंदाजी करतोय, अफलातून फलंदाजी करतोय. बॅकफुटला आले, फक्त टॅप केलं, चेंडूला गलीमध्ये ढकललं, गॅपमध्ये ढकललं आणि गणेश पारवेला मिळतोय हा अतिशय उत्सुकता भरलेला हा फटका चौकार. खरी किरीटा परी किरीशी किरीटा परी हरी भगवान ध्वजा हरी भगवान ध्वजा कौला तारा तिमीर हरा गरजा शिवाजी राजा कौला तारा तिमीर हरा. सोळा चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. माफ करा, 17 चेंडू आणि 37 धावांची गरज होती. चौकार येतोय. 16 चेंडू आणि आता 33 धावांची गरज आहे. हा सामना जिंकण्यासाठी मैत्री 11 पळसपे पनवेल या संघाला गोरख धुमाळ ज्या संघाचे संघ मालक आहेत, आणि इकडे नाही माफ करा ॲडव्होकेट विकास भगत या संघाचे मालक आहेत, आणि वॉरियर्स संघाचे जे मगाशी मी नाव घेतात ते मालक आहेत. 16 चेंडू आणि आता 33 धावांची गरज. 15 चेंडू आणि 33 धावांची गरज. एक चांगली मॅच. वारे आता वाहायला लागलेले आहेत. प्रेक्षक खुश झालेत या वाऱ्यांनी. कसळखंडच्या या नगरीमध्ये रायगड प्रीमियर लीगचा थरार गणेश पारवे, छोटासा फलंदाज. मी मगाशीच म्हणालो की उंची कमी असलेले फलंदाज असोत, गोलंदाज असोत, क्रिकेटमध्ये भरपूर चालतात. सचिन तेंडुलकर जो क्रिकेटचा देव आपण ज्याला म्हणतो, उंची कमी. बरेचसे जे खेळाडू आहेत, बॉन्टिंग असेल, रिकी पॉन्टिंग असेल, चांगले त्यांनी आपली बाजी मारून गेले या क्रिकेटच्या इतिहासावर. आणि आता मात्र धावसंख्या झाली ती 79 धावांचा पाठलाग करताना 47 धावा झाल्या आहेत. आता जिंकण्यासाठी करायचे आहेत अजूनही 32 धावा आणि चेंडू शिल्लक आहेत. या षटकातील काही चेंडू आणि 14 चेंडू आणि 32 धावांची गरज. रोहित गाताडे यावेळेस गुणलेखक, चांगली माहिती आम्हाला ते देत आहेत. डीजे मास्टर अतिशय सुंदर गीतं लावत आहेत. 14 चेंडू 32 धावांची गरज. चेंडू हवेमध्ये शॉर्ट फाईन लेगला टिपला जातोय. तकदीर पाटील बाद होतोय आणि आता मात्र 13 चेंडू 32 धावांची गरज. अशी पंढरी पंढरी अशी पंढरी पंढरी नगरी तुराया नगरी नगरी गमी तुराया नगरी नगरी असा गे तुम्ही पंढरीला असा गे तुम्ही पंढरीला स्वारी तिथे बरी अशी पंढरी पंढरी पंढरी. नवीन फलंदाज अक्षय पाटील मोन्या, ज्यानं सुंदर गोलंदाजी केली होती अक्षय पाटीलनं. खरं तर दुसरं षटक त्याला महागडं पडलं होतं. 21 धावा दिल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये 10 धावा देऊन त्याने एक विकेट घेतली होती. तो अक्षय पाटील फलंदाजी करण्यासाठी येतोय. मैत्री 11 पळसपे पनवेल विशाल जितेकर ज्या संघाचा कर्णधार आहे. विशाल जितेकर पहिल्या चेंडूवर लगेच बाद झाल्यानंतर असं वाटलं की ही मॅच सहज जिंकेल राज वॉरियर्स डेरिवली विश्वजित ठाकूरचा हा संघ. परंतु गणेश पारवेनं मारलेले 3 षटकार 3 चौकार 32 धावा मात्र या सामन्यामध्ये कलाटणी दिलेली आहे. या सामन्याला 13 चेंडूमध्ये आता 32 धावांची गरज आहे. आणि आल्या आल्या आवाजच इतका आला, स्वीट एरियामध्ये हा चेंडू लागला आणि मिड विकेटच्या वरून भिरकावून दिलंय षटकार. मारती है करंट मारती है देखो ये लड़की करंट मारती है करंट मारती है देखो ये लड़की करंट मारती है.
जबरदस्त आल्या आल्या तयारच होऊन आला होता हा आतमधून आणि आता मात्र 12 चेंडूमध्ये 26 धावांची गरज आहे. ती मैत्री 11 पळसपे संघाला विशाल जितेकर कर्णधार असलेला हा संघ आणि विश्वजित ठाकूर या 26 धावा वाचवतोय की विशाल जितेकरचा संघ ही बाजी मारून जातोय. परंतु वळूया आपण पुन्हा एकदा रोशन सकपाळ यांच्याकडे. शुक्रिया सर, सभी का मैं स्वागत करना चाहूंगा. नमस्कार, आदाब, सत श्री अकाल. सभी दर्शकों को मेरा प्यार भरा नमस्कार. आप और हम हैं रायगढ़ प्रीमियर लीग के इस शानदार मैदान में और जहां पे जरूरत है 12 गेंदों में 36 रनों की. शानदार मुकाबला दोस्तों. 26 माफ कीजिएगा, 12 गेंदों में 26 रनों की जरूरत है और काफी बढ़िया क्रिकेट यहां पे देखने को मिल रहा है. जैसे कि विनायक धुमाल गेंदबाजी के लिए अब देख रहे हैं राज वॉरियर टीम की तरफ से विनायक धुमाल ये गेंदबाजी करेंगे, जो कि गोरख धुमाल के भाई है. गेंदबाज तैयार, ये पुश किया इस गेंद को, गैप ढूंढी थी बल्लेबाज ने और क्या जबरदस्त स्ट्रोक खेला था 4 रनों के लिए. शानदार चौवा. कसलगड गावाचं मैदान साऱ्या क्रिकेटपटूंची जान. सरपंच अनिल पाटीलचा मान, सरपंच अनिल पाटीलचा मान, तिथे होतो खेळाडूचा सन्मान. काफी खूबसूरत यहाँ पे बल्लेबाजी देखने को मिली. बल्लेबाज यहाँ पे गणेश पारवे के द्वारा क्या गैप ढूंढी थी, वेट किया था, वेट वॉच एंड हिट. यहाँ पे गैप ढूंढी थी, देखा था जो कि पॉइंट और डीप में यहाँ पे 30 यार्ड दायरे के अंदर बाहर अगर देखा जाए तो कोई खिलाड़ी मौजूद नहीं है. ऐसे में गैप ढूंढी थी, थोड़ा सा वेट किया था, बैकफुट पर गए थे और 4 रनों के लिए इस गेंद को खेला था. और इस 4 रनों की बदौलत टीम का टोटल हो चुका है. स्कोर कार्ड के ऊपर रन बने हैं इस वक्त 57 रन, 57, लॉस ऑफ 2 विकेट्स. 5वीं ओवर यहाँ पे विनायक धुमाल गेंदबाजी करेंगे अस्टी लॉजिस्टिक एंड की तरफ से. लोअर फुल टॉस गेंद यहाँ पे देखिएगा, बाहर निकलकर इस गेंद को खेलना चाहते थे. आउटसाइड ऑफ स्टंप गेंदबाजी कर रहे यहाँ पे विनायक धुमाल, लेकिन इस बार कम बैक किया. देर आए लेकिन दुरुस्त आए. पहले गेंद के ऊपर अगर देखा जाए तो चौवा जरूर खाया था विनायक धुमाल ने, लेकिन इस बार थोड़े से अपने आप को संभाल कर गेंदबाजी की. लोअर फुल टॉस भी गेंद जरूर डाली थी, लेकिन बॉडी से थोड़ी सी बाहर गेंद डाली थी, इसलिए बल्लेबाज को थोड़ी सी दिक्कत परेशानी हुई और इस गेंद पर मिली मात्र 1 रन. 58 रन बन चुके हैं. स्कोर कार्ड के ऊपर 5वीं ओवर प्रोग्रेस पर है. गेंदबाज विनायक धुमाल. हियर इज नेक्स्ट वन. अगली गेंद लेकर तैयार है विनायक. अंपायर को पास करते हुए किया अगली गेंद. ये देखिएगा, खोद कर निकाला इस गेंद को और बस 1 रन के लिए दौड़, दूसरी रन के लिए दौड़ पड़े दोनों बल्लेबाज और इतनी तेजी से दूसरी रन मुकम्मल की ये दोनों बल्लेबाजों ने. वाकई शानदार, गुड रनिंग बिटवीन द विकेट. कॉलिंग अच्छी थी और तालमेल अगर देखा जाए दोनों बल्लेबाजों में शानदार. और इसकी बदौलत ये 2 रन पूरे हुए. टीम का टोटल 2 रनों से बढ़ता हुआ 60 रन, 6-0. 9 गेंदें, अंतिम 19 रनों की जरूरत है. इस बार देखिएगा ऑन साइड में खेल दिया, मिड विकेट के रिजर्व में वहां पे खिलाड़ी तैनात है. उतनी ही खूबसूरत फील्डिंग भी हमें देखने को मिली. मात्र मिलेगी 1 ही रन. अब मुकाबले में थोड़ी सी ट्विस्ट यहाँ पे आने वाली. 8 गेंदें बची है और 18 रनों की जरूरत. एक तरफ है राज वॉरियर्स तो दूसरी तरफ मैत्री 11 पनवेल. दोनों टीमों की दिलों की धड़कनें अब तेज. खासतौर पर अगर देखा जाए तो मैत्री 11 पनवेल टीम के लिए यह मुकाबला बहुत ही अहम है. दूर वाली छोर से गेंदबाज तैयार. वाह क्या शॉट खेला है, खूबसूरत स्ट्रोक. और ये देखिएगा, बेहतरीन कवर ड्राइव, मरीन ड्राइव से भी खूबसूरत यहां पे देखने को मिला. आए नंबर 6. क्या जबरदस्त बल्लेबाजी. 7 अंतिम गेंदें बची है और 12 रनों की जरूरत. गोरख तैयार है. विनायक यहां पे देखिएगा, बेहतरीन गेंद डाली गई, बिल्कुल ब्लॉक होल में, बल्ले के बिल्कुल नीचे इस गेंद को पिच किया था गेंदबाज ने. और इसी के साथ ओवर की समाप्ति हुई. टीम का टोटल अगर देखा जाएगा तो 2 विकेट के नुकसान पर 67 रन बन चुके हैं. 67 फॉर लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 5 ओवर्स एंड लास्ट ओवर. अंतिम एक ओवर शेष है. 6 गेंदों के ऊपर अब जरूरत है 12 रनों की. गणेश पारवे निजी 44 की कुल औसत पर खेल रहा है, जिसमें कि उन्होंने बेहतरीन यहां पे देखा जाएगा तो 4 चौवे और 4 छक्के यहां पे अपने इनिंग में पूरी तरह से बेहतरीन पारी को अंजाम दिया है. गणेश पारवे ने इस मुकाबले में बिल्कुल जान जीत का सपना दिखाया है. मैं कहूंगा मैत्री 11 पनवेल टीम को. अब अंतिम 6 गेंदों के ऊपर 12 रनों की जरूरत है. जिस
जीत की उम्मीद को जगाया है इस वक्त गणेश पारवे ने। उस सपने को साकार करेगा गणेश पारवे या फिर गेंदबाज उस पूरे सपनों के ऊपर पानी फेरेगा, ये देखना बेहद जरूरी होगा। ऑन स्ट्राइक खेल रहे बल्लेबाज इस वक्त अक्षय पाटिल और लास्ट ओवर यहां पे एक्सप्रेस हाईवे एंड की तरफ से समाधान पाटिल तैयार। बढ़िया स्ट्रो खेलने का प्रयास, बल्ले के रडार से ठीक से आई नहीं गेंद, एक रन, दूसरी रन लेने का प्रयास जरूर हो रहा है लेकिन अंतिम छोर पर नकार दिया और इसी के साथ एक रन से टोटल में इजाफा हुआ। टीम का टोटल हो चुका है 68 रन, यानी कि अब 5 गेंदों के ऊपर रनों की जरूरत है 11। क्या शानदार मुकाबला दोस्तों। इस मुकाबले को जरूर यहां पे हम सभी दर्शक निगाह गड़ा कर देख रहे हैं क्योंकि इस वक्त सभी दर्शकों के ज़हन दिमाग में एक ही सवाल रहेगा कि कौन जीतेगा ये मुकाबला, मैत्री 11 या फिर राज वॉरियर्स डेरवली टीम, क्योंकि अंतिम गेंदें बची है 5 और जीतने के लिए 11 रनों की जरूरत। समाधान पाटिल रोशन करता हा गणेश पारवे आपल्याला नयन पांचाळची आठवण करून देतो। हा डावखुरा आहे, तो उजव्या हाताचा फलंदाज होता, परंतु 5 चेंडूमध्ये 11 धावांची गरज आहे। मेरिटच्या हिशोबाने त्याने फलंदाजी केली, जिकडे चेंडू आहे ज्या दिशेला तिकडे त्याने फटके मारले आणि प्रेक्षकांची मात्र मन जिंकलेत। त्याच्या 50 धावा पूर्ण होत आहेत का याकडे प्रेक्षकांचं लक्ष। जी हाँ सर, ये अभी आपका बहुत ही अहम भूमिका है इस गणेश पारवे जैसे बल्लेबाज की। और देखिएगा बहुत छोटे कद के बल्लेबाज है लेकिन इतनी धार बल्लेबाजी की है, वाकई लाजवाब। ये देखिएगा सेट ड्राइव ऑन साइड में खेला है इस गेंद को, 1 ही रन मिलेगी और इस 1 रन के साथ बढ़ता हुआ टोटल आ चुका है 69 रन, यानी कि अंतिम 4 गेंदें बची है और जीतने के लिए 10 रनों की जरूरत। क्या यह मुकाबला अंतिम गेंद तक जाएगा, यह सवाल अब मैदान में उठ रहा है। यह सवाल तमाम दर्शकों के दिमाग में, ज़हन में अब जारी है क्योंकि इस मुकाबले में चाहिए अब अंतिम गेंदें 4 बची और 10 रनों की जरूरत है। बढ़िया स्ट्रोक खेला इस बार, खिलाड़ी गेंद के नीचे है लेकिन बिल्कुल फ्लैट 6। इस छक्के ने मुकाबले को नजदीक ला के छोड़ा है मैत्री 11 पनवेल टीम के लिए। जाणता राजा तो शिवाजी माझा, जाणता राजा शिवाजी माझा, बसलाई घोड्यावर, तो बसलाई घोड्यावर, तो बसलाई घोड्यावर। थैंक यू। 3 गेंदें अंतिम और 4 रनों की जरूरत है और बल्लेबाज खुद बल्लेबाजी करने वाला जो गणेश पारवे है 45 रनों की निजी औसत पर खेल रहा है और 3 गेंदों के ऊपर 4 रनों की जरूरत है। जीत और हार के बीच में जो फासला था, इस छक्के ने उस फासले को बिल्कुल कम कर दिया है और जीत की उम्मीदें बिल्कुल जगा दी मैत्री 11 पनवेल टीम के लिए। बढ़िया स्ट्रोक खेला, वहां पे खिलाड़ी मौजूद, ओ माय गॉड, यहां से ये विनिंग शॉट लगाया गया, चौवा आया और इसी के साथ इस मुकाबले को समाप्त किया है बल्लेबाज अक्षय पाटिल ने। वाकई शानदार बल्लेबाजी और यहां से मैत्री 11 पनवेल टीम की शानदार जीत हासिल हुई और इस प्रतियोगिता के बाहर गई राज वॉरियर्स डेरवली टीम का भी मैं शुक्रिया अदा करना चाहूंगा।